नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एकूण लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा एक अंदाज मी व्यक्त केला होता. तो खरा ठरला असं मी म्हणणार नाही. म्हणजे भाजपला किती यश मिळेल किंवा अपोजिशनचे किती धुळदाण उडेल हे मी भाकीत केली होती, ती बरोबर ठरली असं नाही. पण एक विषय मी निवडणुकीच्या आधीच्या काळातल्या व्हिडिओमध्ये सांगितला होता की जे काही लोकसभेचे निवडणूक निकाल येतील त्यानंतर महाराष्ट्रातले दोन पक्ष नामशेष होतील. आणि आता निकाल आल्यानंतर बघितलं तर एक चित्र स्पष्ट झालं की दोन नाही पण एक पक्ष जवळजवळ नामशेष झालेला आहे. आणि ते अगदी तुम्हाला आकडे देऊन किंवा काय टक्केवारी वगैरे निकाल जागा यावरून समजवण्याची गरज नाही. तो पक्ष म्हणजे अजितदादांना मिळालेला अधिकृत असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे NCP, त्या पक्षाला 4 जागा लढवून एक कशीबशी जिंकता आली. आणि खुद्द पक्षाचे सर्वा मानले जावेत असे जे अजितदादा पवार आहेत त्याला बारामतीचा आपला किल्ला बाले किल्ला देखील आपल्या पत्नीला निवडून न आणल्यामुळे गमावण्याची पाळी आली आहे. आणि त्यांचे काकाच त्यांच्यावर शिरजोर होऊन बसलेले आहेत. आणि सगळीकडून अजितदादांना टक्के टोणपे सहन करावे लागत आहेत. आणि म्हणूनच लोकसभा निवडणूक ही दोन आघाड्यांमध्ये म्हणजे एक महायुती आणि एक महाविकास आघाडी यांच्यात आमनेसामने लढवली गेल्यानंतर कमी अधिक प्रमाणात उरलेल्या 5 पक्षांना यश मिळालं असलं तरी अजितदादांसाठी धोक्याची घंटा वाजलेली आहे. खुद्द त्यांना आपल्या मतदारसंघात प्रभाव दाखवता आला नाही. आणि ज्या 4 जागा लढवल्या तिथे देखील अपेक्षित इतकी मतं, कमीत कमी मतं, किमान मतंसुद्धा मिळवता आली नाहीत. आणि म्हणून लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत अजितदादांचा पक्ष लोकांना सामोरं जाणे इतका टिकून राहील का याचीच शंका आहे. दुसरीकडे लक्षणीय वाटावं असं यश मिळवणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा उबाठा शिवसेना हा पक्ष आहे, ज्याला 9 जागा मिळाल्या, शिंदे गटापेक्षा 2 जागा अधिक मिळाल्या. हे दिसत असलं तरी मतांची टक्केवारी बघितली तर एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या शिवसेनेची मतं जवळजवळ 70% घेऊन गेल्यानंतर उरलेली 4-5% शिवसेनेची मतं आणि मग मुस्लिम व्होट बँक, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याकडून आलेली उसनवारीची मतं यातून उद्धव ठाकरे यांची अब्रू झाकली गेली आहे असं म्हणता येईल. आणि म्हणून माझा अंदाज 2 पक्ष नामशेष होतील हा बरोबर ठरला नसला तरीही 2 पक्ष डबघाईला आल्याचं चिन्ह आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतो मित्रांनो की जयप्रकाश मुंदडा यांच्यासारखा शिवसेनेचा माजी आमदार, माजी मंत्री या निकालानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंकडे गेलेला आहे. आणि आत्तापासूनच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला हळूहळू जाणीव व्हायला लागले की हे यश हे लोकांच्या नजरेत भरणारं असलं तरी वास्तविक नाही आहे. आणि म्हणून विधानसभेपर्यंत हे जे काय आत्ता महायुती विकास आघाडीमध्ये विखुरले गेलेले 6 राजकीय पक्ष आहेत त्यापैकी किती पक्ष प्रत्यक्ष निवडणुकीत तरून जातील याची शंका आहे. किंबहुना मला विचाराल तर खरोखरच 2024ची विधानसभा निवडणूक जी साधारण 3 महिन्यानंतर व्हायची आहे, या निवडणुकीत लोकसभेसारखीच आमने सामने लढत होईल का, म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल का याविषयी मला दाट शंका आहे.
याचं कारण लोकसभेत मिळालेल्या अनपेक्षित यशाने महाविकास आघाडीतले तीनही पक्ष नको तितके शिरुजोर झालेत आणि एकमेकांना डोळे वटारून दाखवायला लागलेले. तर दुसरीकडे अनपेक्षित पराभवामुळे महायुतीतले 3 पक्ष नको तितके झाकोळलेत आणि एकमेकांच्या डोक्यावर अपयशाचं खापर फोडण्यात रमताना दिसायला लागलेत. आणि म्हणूनच ही जी महायुती किंवा महाविकास आघाडी गेली साधारण 2 वर्ष आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या डोळ्यासमोर उभी आहे, तिचं भवितव्य काय हा प्रश्न उभा राहतो. कारण या 2 आघाड्या त्याच ताकदीने विधानसभेच्या निवडणुकीत उतरल्या नाहीत तर आणखीन मोठी राजकीय उलथापालथ महाराष्ट्रात होऊ शकते आणि ती होण्याची चिन्ह आत्तापासून दिसायला लागलेली आहेत. म्हणजे अजितदादांच्या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी जी भाषा बोलत आहेत ती बघितली तर अजितदादांच्या गटातल्या नेत्यांनाच आपला पक्ष महायुतीत राहावा असं वाटत नाही आहे. हे अमोल मिटकरी यांचं वक्तव्य सांगतं. तुम्हाला 4 जागांपैकी 1 जागा जिंकताना नाकी 9 आले, ते विधानसभेच्या 100 जागांची 80 जागांची अपेक्षा व्यक्त करतात आणि हे फक्त अमोल मिटकरी यांच्यापुरतं मर्यादित नाही. सगळ्यात त्याची आधी सुरुवात ही त्या पक्षातले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली. एकनाथ शिंदेंना मिळतील तेवढ्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, कमीत कमी 80 ते 90 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या पाहिजेत, अशी जेव्हा भाषा छगन भुजबळ बोलतात तेव्हा ते भरकटले असं मी अजिबात म्हणणार नाही. त्यांना महायुती मोडावी हीच त्यांची अपेक्षा किंवा इच्छा ते अशा वेगळ्या शब्दात व्यक्त करतात असं मी मानतो. अन्यथा स्वपक्षालाच अडचणीत आणणारी आणि पर्यायाने महायुतीला पेचात पकडणारी भाषा छगन भुजबळांनी वापरली नसती आणि त्याच्या पुढे जाऊन अमोल मिटकरी यांचं वक्तव्य आलेलं आहे. आणि मग त्याला अर्थातच रामदास कदम यांनी खडखडीत उत्तर दिलेलं आहे. तुमचे काय ते प्रवीण दरेकर यांनी घणाघात केलेला आहे, हे सगळं बरोबर आहे. पण मुद्दा असा आहे की या सगळ्यांना खरोखरच गंभीरपणे निवडणुका लढवायच्यात का? कारण अशाच प्रकारे जागांवरून हुज्जत होता 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 निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख येऊन ठेपली तरीही उमेदवार अंतिम काय ते उमेदवार ठरला नाही आणि त्याची विषारी फळं महायुतीला चाखावी लागली आहेत. महाविकास आघाडीलाही काही ठिकाणी म्हणजे सांगली असेल किंवा आणखीन कुठे असेल त्याचे दुष्परिणाम भोगावे लागलेले आहेत. आणि म्हणून मग या सगळ्या घडामोडी कुठच्या दिशेने जातात याचा अंदाज घ्यायचा तर मला आज असं वाटतं की विधानसभा निवडणूक होईपर्यंत 2 आघाड्या म्हणजे युती आणि आघाडी हे 2 गट टिकणार नाहीत. आमने सामने लढत होण्याची शक्यता फार फार दुरावत चाललेली आहे. मला आता असं वाटायला लागलं आहे की प्रत्यक्ष विधानसभा निवडणुका होईपर्यंत परिस्थिती ही 10 वर्ष मागे जाईल. आणि 10 वर्ष मागे जाईल याचा इतकाच अर्थ होतो की 2014च्या विधानसभा निवडणुका जशा झाल्या तशाच पद्धतीत चौरंगी किंवा पंचरंगी किंवा तिरंगी अशा विधानसभा निवडणुका होऊ शकतात. आणि त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल की विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेत यशस्वी झालेला शिवसेना भाजप युती हा गट आपसात फुटला होता जागांच्या वाटपावरून आणि पाठोपाठ 2 तासात 15 वर्ष सत्ता चालवणारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीसुद्धा फुटली होती. आणि त्यामुळे 2 आमनेसामने होणारी लढाई ही 4 गटांमध्ये झाली किंवा 4 घटकांमध्ये झाली आणि इतर अपक्ष वगैरे हा 5वा घटक होता. मला असं वाटतं की आणखीन 3 महिन्यात कदाचित तशी परिस्थिती येऊ शकते. आज दिसणारे जे महाराष्ट्राच्या
राजकारणातले 6 पक्ष आहेत, म्हणजे 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, काँग्रेस आणि भाजप हे 6 पक्ष आपल्या डोळ्यासमोर आहेत. पण ते 6 पक्ष हे स्वबळावर किंवा 2 आघाड्यांमध्ये विभागले जाऊन विधानसभा निवडणूक होईल असं मला आता वाटत नाही आहे. त्यांची पुनर्मांडणी, फेररचना विधानसभा निवडणुका होईपर्यंत तयार होऊ शकते व त्यातले वेगवेगळे गट आहेत. काँग्रेसला ज्या प्रकारे सर्वाधिक 13-14 जागा मिळाल्यामुळे झिंग चढलेली आहे की आम्हाला 150 किंवा 160 जागा पाहिजेत वगैरे वगैरे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनाही अनपेक्षित यश मिळाल्यामुळे सर्वाधिक जागा थोरला भाऊ आपण परत एकदा ठरलो असं वाटतंय. हे सगळं बघितलं तर महाविकास आघाडीतले जे 3 गट किंवा घटक आहेत ते एकजुटीने विधानसभा लढवतील अशी अपेक्षा नाही आहे. आणि दुसरीकडे सत्तेचा वाटा पुरेसा उचलल्यानंतर अजितदादांचा गट आणि शिंदे यांची शिवसेना यातल्या नेत्यांना सुद्धा आता लवकरात लवकर युती मोडण्याचे वेध लागलेले आहेत असंच वाटायला लागलं आहे. आणि त्यामुळे कदाचित फेररचना होऊ शकते. पण तिकडे काँग्रेसला खूपच मस्ती आली असेल तर ठीक आहे, काँग्रेसने 150 काय 288 जागा लढवाव्यात. उबाठा शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी हे मिळून आपल्या 288 जागा लढवतील. म्हणजे महाविकास आघाडी जी आहे त्याचे 2 गट तयार होतील. एका बाजूला काँग्रेस आणि मग वंचित वगैरे लहान मोठे पक्ष, अधिक शिवसेना, उबाठा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी दुसरी एक आघाडी होईल. इकडे भाजप आणि शिवसेना यांची जागा वाटप आपसात घेऊन अजितदादांना पूर्णपणे बाजूला टाकणं असाही पर्याय होऊ शकतो. आणि त्यामुळे आपोआपच चौरंगी लढत होते. अजितदादांचा पक्ष आधीच संपलेला आहे. विधानसभेनंतर तो कितपत शिल्लक राहील हे त्या पक्षात आलेल्या 40 आमदारांच्या निवडून येण्याच्या व्यक्तिगत क्षमतेवर अवलंबून असेल. त्यामुळे निमूटपणे कमीत कमी पदरात पडतील त्या जागा घेऊन पक्षाचं अस्तित्व टिकवणं ह्या पलीकडे अजितदादांसमोर मला अन्य कुठला पर्याय दिसत नाही. आणि ते शक्य झालं नाही तर त्यांना स्वतंत्र लढावं लागेल. त्यामुळे महायुतीचेही 3 पक्ष आहेत ते एकत्र लढण्याची शक्यता दुरावत चाललेली आहे. पण तशीच गोष्ट महाविकास आघाडीत सुद्धा आहे. अर्थात पराभवामुळे थोडं खचल्यासारखा झालेला भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र, आणि त्याची रामदास कदम यांच्या बेताल वक्तव्यामध्ये एक पॉझिटिव्ह भाग आहे, सकारात्मक भाग आहे की अजितदादा उशिरा आले असते तर चाललं असतं, म्हणजे मंत्रिपद त्यांच्या वाट्याला गेली, त्याचं वाटप आधीच झालं असतं तर भाजप आणि एकनाथ शिंदेंचा गट यांच्यामध्ये अधिक मंत्रिपदं आली असती आणि त्याचा लोकसभेला अधिक फायदा या 2 पक्षांना झाला असता. पण अजितदादा आल्यामुळे तोटा झाला असा जो त्यांनी सूर लावला आहे त्याचा अर्थ सरळ आहे की जागा वाटपामध्ये तिसरा घटक आम्हाला नको आहे. आणि जी भावना रामदास कदम बोलत आहेत ती बहुतांशी भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये सुद्धा दिसून येते. आता ही बाजू इकडची घेतली तर तिकडची बाजू लक्षात घेतली पाहिजे की गेल्या म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने कमीत कमी 4 जागा जिंकलेल्या होत्या, पण काँग्रेसला अवघी 1 जागा मिळाली होती. शिवसेनेच्या 16 होत्या त्या सोडून द्या, पक्ष तुटलेले. पण मजेची गोष्ट अशी की अवघी 1 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला महाविकास आघाडीमुळे 13-14 जागांपर्यंत पल्ला गाठता आला. तर ते उबाठा शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी यांचे उपकार आहेत. ते आपला स्वार्थ साधला गेल्यानंतर जर काँग्रेस मस्तवाल होणार असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे वेगळा विचार करू शकतात, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं आत्ता वाटतंय की जसजसे पुढचे 3 महिने सरकणार आहेत
त्या कालखंडामध्ये हे सगळे पक्ष एकाच वेळेला अधिकाधिक जागा पदरात पाडून घेणं, अधिकाधिक जागा जिंकणं आणि अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी स्वतःला पोषक अशी परिस्थिती निर्माण करणं या मागे लागलेले आहेत. आणि त्यातून जे विवाद तयार होतील त्यात आणखीन एक धोका संभवतो की लोकसभा हा मतदारसंघ जो असतो तो प्रचंड असतो, ज्याच्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्या 6 विधानसभा मतदारसंघाचा आकार कमी होतो. त्यामुळे तिथे इच्छुकांची संख्या वाढते. लोकसभा लढवणं हा मोठा प्रदेश आहे, मोठं संघटन लागतं. तेवढं दुय्यम दर्जाच्या नेत्यांना तेवढं संघटन लागत नाही. त्यामुळे विधानसभेसाठी अधिकाधिक इच्छुक आणि म्हणून अधिकाधिक बंडखोर प्रत्येक पक्षात निघू शकतात आणि ते निस्तरणं सगळ्याच पक्षांना अवघड असतं. आणि म्हणून मग मित्र पक्षाला जागा गेली तर आपल्या पक्षात बंडखोरी होते किंवा आपल्याला जागा मिळाली तर मित्र पक्षात बंडखोरी होते. ही सगळी गणितं जमवणं हे अतिशय अवघड काम असतं. मग त्यापेक्षा अधिकाधिक जागा मिळवा आणि पक्षाचं संघटन टिकवा आणि त्यातून जितक्या जागा मिळवता येतील त्या अधिकाधिक जागा जिंकण्याचा प्रयास करा, ह्यालाच राजकारण म्हणतात. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभा निवडणूक जरी 2 गटामध्ये विभागली गेली असली, NDA किंवा इंडी, महायुती किंवा महाविकास आघाडी, तशी तुलनेने सरळ लढत झाली, तशी सरळ लढत विधानसभेला होताना मला दिसत नाही, कारण नको तितक्या अपेक्षा असतील. आपल्याकडे उद्धवच्या नेतृत्वाखालचे फक्त 40 आमदार आलेत असं असताना रामदास आठवले जर 100 जागांपर्यंत नाही तर सगळ्या 288 आमच्या अशी भाषा बोलत असतील तर रामदास कदम यांना युती मोडायची इच्छा झालेली दिसते. आणि काही अंशी तोच प्रकार अजितदादांच्या अमोल मिटकरींकडून होताना दिसतोय. काही प्रमाणात तेच महाविकास आघाडीमध्ये आहे. आणि एवढ्या लोकांना समाधानी करणं किंवा समजूत घालणं हे नेतृत्वाच्याही आवाक्यात नसतं. मुद्दा असा असतो मित्रांनो की जेव्हा निवडणुका नसतात तेव्हा पक्ष सुखाने चालत असतात, फार मोठी अवघड अडचण नसते. पण जेव्हा निवडणुका येतात तेव्हा गडबड सुरू होते. तुम्हाला ती पंचतंत्र किंवा कुठली हिसाबनीतीतली गोष्ट आठवत असेल की चोरी दरोडेखोरी करणारे लोक असतात, ती जीवाला जीव दिल्यासारखी दरोडा घालतात, चोरीमारी करतात. पण ज्यावेळेला त्या चोरीचा संपत्ती मिळते, माल मसाला मिळतो, तेव्हा त्याचं वाटप करायची वेळ येते तेव्हा ते एकमेकाच्या जीवावर उठतात. आणि निवडणूक ही गोष्ट तशीच असते. लोकशाहीमध्ये 2 निवडणुकांच्या मधला काळ पक्ष चालवणं सोपं असतं, पण ज्या वेळेला निवडणुका दार ठोठावायला लागतात तेव्हा मग त्या निवडणुकीतून आपल्या पदरात काय पडणार आहे असं वाटायला लागलेल्या माणसांची संघटना ही हळूहळू विस्कळीत व्हायला लागते. कारण प्रत्येकाला आपला स्वार्थ साधायचा असतो आणि आपला स्वार्थ साधला जाणार नसेल तर ती संघटना, तो पक्ष, ती संस्था भाडमध्ये गेली अशी एक भावना असते. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीचे निकाल आलेत त्यानंतरच्या काळामध्ये जे जे काय घडताना आपण बघतोय ते विधानसभेसाठी सगळ्याच पक्षांना धोक्याचा इशारा देतोय की समजूतदारपणे वागा, अन्यथा तुम्ही तयार केलेल्या गेल्या 2 वर्षातल्या आघाड्या, युत्या या कायम टिकणं आणि यशस्वी होणं केवळ अशक्य आहे, केवळ अशक्य आहे. आणि म्हणून मग एक भाग असा वाटतो मला की जे 2014 मध्ये लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या जागा वाटपापर्यंत रामायण घडलं होतं, मग ते तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत असो किंवा शिवसेना भाजप युतीत असो, जे घडलं होतं त्याची जशीच्या तशी पुनरावृत्ती 10 वर्षानंतर होताना दिसते आहे. कारण तेव्हा आठवत असेल की
लोकसभा निवडणूक, मोदी लाट वगैरे सगळं झालं आणि मग आदित्य ठाकरे यांनी उठा कामाला लागा, मिशन 150 म्हणजे 150 जागा शिवसेना लढवणार याची घोषणाच करून टाकली. पोस्टर लागायला सुरुवात झाली आणि तिथून प्रचंड यश मिळवणाऱ्या शिवसेना भाजप युतीला तडा द्यायला सुरुवात झाली. 150 जागा तुम्हाला देता येणार नाहीत असा भाजपने दावा केला, कारण मोठ्या प्रमाणावर काँग्रेस राष्ट्रवादीतले आमदार हे भाजपत यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे जिंकणारे स्थानिक पातळीवरचे काँग्रेस नेते गोळा करून भाजपने महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष होण्याची मजल मारली आणि एकाकी लढताना उद्धव ठाकरे यांनी फार मोठी मजल मारली. स्वबळावर 63 जागा जिंकल्या होत्या. काहीशी तशीच अवस्था आता 10 वर्षानंतर मला होताना दिसते. फक्त फरक इतका आहे की त्यावेळेला जितका आत्मविश्वास मोदी लाटेमुळे भाजपत होता तितका आजच्या महाराष्ट्र भाजपमध्ये तो आत्मविश्वास नाही आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना कसं बसं उसणं यश मिळालेलं असलं तरी उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा आज तसा उत्साही कार्यकर्त्यांचा फौजफाटा नाही आहे. बाकी शरद पवार हे नेहमीप्रमाणे गोलमाल भूमिका घेऊन आपला स्वार्थ साधून घेतात आणि काँग्रेसकडे 10 वर्षापूर्वी जितकं निदान मध्यम आकाराचं पण काहीतरी कुवत असलेलं नेतृत्व होतं ते आज नाही आहे. काँग्रेसला मिळालेल्या लोकसभेच्या 13 जागा हा परिस्थितीचा परिणाम आहे, ना की काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाचं कर्तृत्व आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की विधानसभा निवडणूक जी होऊ घातलेली आहे ही लोकसभेसारखी होणार नाही. उलट 10 वर्षापूर्वीच्या म्हणजे 2014च्या निवडणुकीसारखी तिरंगी, चौरंगी किंवा पंचरंगी होऊ शकते. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.